श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही ऐकत आहात ही केवळ एक साधी गोष्ट नाही. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडण्याची वेळ जवळ आली आहे आणि म्हणूनच आज स्वामींच्या कृपेने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कधी असं झालं आहे का? तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असता आणि अचानक त्याच गोष्टीशी संबंधित काहीतरी तुमच्या समोर येतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला आठवत असता आणि अचानक त्या व्यक्तीचा फोन येतो. तुम्ही एखाद्या समस्येवर विचार करत असता आणि अचानक कुठून तरी त्यावर उपाय मिळतो. किंवा एखाद्या निर्णयाबद्दल तुमच्या मनात संभ्रम असतो आणि अचानक तुमच्या मनाला एक वेगळाच संकेत मिळतो. माझ्या भक्तांनो, अशा काही गोष्टी केवळ योगायोग म्हणून दुर्लक्ष करण्यापूर्वी एकदा थांबा. कारण कधीकधी स्वामी आपल्याशी शब्दांनी नाही तर संकेतामधून बोलत असतात. आणि आजचा संदेश आहे, स्वामींचा हा संकेत दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामींच्या चरणांवर श्रद्धा असेल आणि तुम्हाला विश्वास असेल की स्वामी तुमच्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवत आहेत, तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही छोटीशी कमेंट स्वामीचरणी तुमची श्रद्धा व्यक्त करते. कदाचित स्वामी तुम्हाला एखाद्या नवीन मार्गाकडे घेऊन जात असतील. कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादा जुना अध्याय आता संपत आला असेल. कदाचित तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून प्रार्थना करत आहात त्यासाठी योग्य वेळ जवळ येत आहे. पण त्याआधी स्वामी तुम्हाला काही संकेत देत असतील. म्हणून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पहा. स्वामींचा संकेत नेहमी मोठा आणि स्पष्ट असेलच असं नाही. कधीकधी तो एका छोट्याशा संधीच्या रूपात येतो. कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीच्या रूपात येतो. कधी अचानक मिळालेल्या एका फोनच्या रूपात येतो. तर कधी एखादं काम जे अनेक दिवसांपासून अखडलेलं आहे ते अचानक पूर्ण होण्याच्या रूपात येतो. म्हणून जर तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी नवीन घडत असेल तर घाबरू नका. कदाचित तो स्वामींचा संकेत असू शकतो. आणि माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या ओळखीमध्ये असा एखादा स्वामी भक्त असेल ज्याला आज या संदेशाची गरज आहे, तर हा व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच स्वामी संदेश चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण स्वामींचे असेच सुंदर संदेश तुम्हाला या चॅनेलवर नियमितपणे ऐकायला मिळतील. माझ्या स्वामी भक्तांनो, कधीकधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. आपण निराश होतो. आपल्याला वाटतं, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? पण लक्षात ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना नक्की ऐकतात. फक्त प्रत्येक वेळी आपल्याला हवं ते लगेच मिळेलच असं नाही. कारण स्वामींना माहीत असतं की आपल्या आयुष्यासाठी काय योग्य आहे. कधीकधी स्वामी एखादा मार्ग बंद करतात कारण त्या मार्गावर आपल्यासाठी काहीतरी चुकीचं असतं आणि त्याच वेळी दुसरा मार्ग तयार करत असतात. म्हणून तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नाही तर लगेच निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला त्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे घेऊन जात असतील. भक्तांनो, हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक या स्वामी संदेशाला आणखीन भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात स्वामींचा असा कोणता संकेत तुम्हाला अनुभवायला आला आहे. तुमचा अनुभव इतर स्वामी भक्तांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. आज जर तुमच्या आयुष्यात एखादी संधी आली असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.
तुमच्या मनात एखादा नवीन विचार आला असेल तर त्याचा शांतपणे विचार करा. तुम्हाला एखादं काम सुरू करण्याची प्रेरणा मिळत असेल तर प्रयत्न करून पहा. कारण कधीकधी स्वामी आपल्याला फक्त एक छोटीशी दिशा दाखवतात. पुढचा प्रवास मात्र आपल्यालाच करावाचा असतो. म्हणून फक्त संकेतांची वाट पाहू नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून स्वतःही प्रयत्न करा. कारण श्रद्धेसोबत प्रयत्नांचीही गरज असते. आणि माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश आणखी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे हा स्वामी संदेश एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि अजूनपर्यंत तुम्ही स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. स्वामींच्या कृपेने असेच संदेश आपण रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. स्वामी भक्तांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याकडे घाबरून पाहू नका. काहीतरी संपत असेल तर कदाचित नवीन सुरुवात होणार आहे. एखादा मार्ग बंद झाला असेल तर कदाचित त्यापेक्षा चांगला मार्ग तुमच्यासाठी तयार होत असेल. एखादी संधी तुमच्या दारात आली असेल तर तिचा विचार नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा संकटाच्या काळातही मनाला एक वेगळी शक्ती मिळते. आपण पडतो पण पुन्हा उभे राहतो. आपण थकतो पण पुन्हा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की सगळे मार्ग बंद झाले आहेत, पण अचानक कुठून तरी एक नवीन मार्ग दिसू लागतो. आणि तेव्हाच आपल्या मनात एकच भावना येते, स्वामी माझ्यासोबत होते आणि आजही आहेत. जर तुमच्या मनातही स्वामींबद्दल अशी श्रद्धा असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश एका स्वामी भक्तांसोबत शेअर करा. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आज कोणताही संकेत मिळाला असेल तो घाईघाईने नाकारू नका. शांत व्हा, स्वामींचं स्मरण करा, मनापासून प्रार्थना करा आणि मग योग्य निर्णय घ्या. कारण स्वामी आपल्याला अंधश्रद्धेकडे नाही तर श्रद्धा, धैर्य आणि योग्य कृतींकडे घेऊन जातात. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी समर्थ महाराज, तुमच्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात योग्य मार्ग दाखवा. ज्याच्या मनात संभ्रम आहे त्याला योग्य निर्णयाची बुद्धी द्या. ज्याच्या आयुष्यात अडथळे आहेत त्याला ते पार करण्याचं धैर्य द्या. ज्याला तुमच्या संकेतांची गरज आहे त्याला ते समजण्याची शक्ती द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात तुमच्यावरची श्रद्धा कायम ठेवा. माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर शेवटच्या वेळेस कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि असे स्वामींचे सुंदर संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, स्वामींचा संकेत कधीही दुर्लक्ष करू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाची सुरुवात तिथूनच होत असेल. श्री स्वामी समर्थ.